प्रैक्टिस सेट 1.4 ठीक है। चैप्टर 1 ओके M1 मधला चॅप्टर 1 जो कोणता आपल्याकडे लिनियर इक्वेशन ठीक आहे। लाईक समजून घेऊ की हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा बेसिकली नॉन लिनियर इक्वेशनवर आधारित आहे आणि हे नॉन लिनियर इक्वेशन्स आपल्याला लिनियर करून आपल्याला त्याचे काय काढायचे सोल्युशन्स काढायचे आहेत ठीक आहे। तर दिलेले जो प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला सो 2/x हा जो दिलेला आहे। आता आपण एक माहिती आहे की कुठलंही इक्वेशन लिनियर कधी म्हणणार ठीक आहे। जर ते इक्वेशन ax + by = c या फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याला लिनियर म्हणतो आणि त्याच्या व्हेरिएबलची पॉवर म्हणजे x ची पॉवर ही 1 असावी आणि y ची पॉवर पण 1 असावी तर आणि तर आपण त्या इक्वेशनला काय म्हणू लिनियर म्हणू। आता दिलेलं हे इक्वेशन आहे हे लिनियर नाही आहे हे आपल्याला माहिती आहे पण हे 2/x जे लिहिलं आहे याला आपल्याला लिनियर करावे लागेल। यासाठी आपल्याला काय करावं लागेल काही सबस्टिट्यूशन करावं लागेल काही गोष्टी सबस्टिट्यूट करावं लागेल। आता 2/x आपण कसं लिहिणार आहे 2 × 1/x लिहिणार आहे ठीक आहे। आणि या 1/xला हे जे दिसतं आहे याला आपण काय करणार आहे काहीतरी m या व्हेरिएबलने सबस्टिट्यूट करणार आहे। याचा अर्थ 1/x बरोबर आपण काय लिहिणार आहे m लिहिणार आहे बरोबर आहे। आणि 3/y हे कसं लिहिणार आहे आपण 2 × 1/y असं लिहिणार आहे आणि ह्या 1/y ला आपण काय करणार आहे सबस्टिट्यूट करणार आहे जे काय करणार आहे की आपण त्याला n म्हणून सबस्टिट्यूट करू ठीक आहे। म्हणजेच काय 1/y ला काय म्हणणार आहे आपण n म्हणणार आहे। हे दोन सबस्टिट्यूशन्स क्लिअरली काळजीपूर्वक लक्षात घ्या ठीक आहे। आणि ज्यावेळेस आपण अशा गोष्टी सबस्टिट्यूट करू त्यावेळेस काय होणार आहे की आपल्याला जे नॉन लिनियर इक्वेशन होतं ते आपल्याला लिनियर मिळून जाईल ठीक आहे। सो ॲन्सर स्टार्ट करू आपण की सुरुवातीला काय लिहायचं ठीक आहे। बघा दिलेलं इक्वेशन हे जे दिलेलं आहे ॲज इट इज लिहून घ्या 3/y = 15 ठीक आहे याला एक म्हणा आणि दुसरं काय 8/x + 5/y = 77 याला काय म्हणा 2 म्हणा ठीक आहे। आता आपल्याला सबस्टिट्यूशन्स काय करावं लागेल पुटिंग काय करावं लागेल। आता हे दोन इक्वेशन्स आपण रिराईट कसं करणार आहेत तर लक्षात घ्या हे दोन इक्वेशन्स आपण लिहिणार आहे 2 × 1/x एका ब्रॅकेटमध्ये -3 × 1/y = 15 ठीक आहे। आणि खालचं इक्वेशन कसं लिहिणार आहे आपण 8 × 1/x + 5 × 1/y = 77 ठीक आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे सबस्टिट्यूशन करायचं आहे। आपण काय सबस्टिट्यूट करतोय ते नीट बघा। आता आपण काय लिहिणार आहे पुटिंग 1/x = m and 1/y = n बघा आपण काय पुट केलेलं आहे आपण पुट केलं आहे 1/x बरोबर m 1/y बरोबर n पुट केलं आहे। ज्यावेळेस आपण हे पुट करू त्यावेळेस काय होईल की हा 1/x आणि हा 1/y इथं xच्या जागी आपल्याला 1/x m मिळेल आणि इथं n लिहावं लागेल ठीक आहे। बघा मग काय होईल सो 2m - 3n = 15 आणि 8m + 5n = 77 आता आपल्याला काय मिळेल हे नवीन इक्वेशन्स मिळाले याला आपण 3 म्हणू आणि याला काय म्हणू 4 म्हणू। आता हे इक्वेशन्स क्लिअरली बघितलं नीट बघितलं तर m ची पॉवर किती आहे 1 येते n ची पॉवर 1 येते इथं m ची पॉवर m1 आणि n ची पॉवर 1 याच्यावरून असं आपल्याला आढळते की हे दोन इक्वेशन्स आता काय झालेत लिनियर झालेले आहेत।
आता लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याचे याच्या आधी आपण खूप सारे मेथड्स बघितले आहेत. एक्झाम्पल सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. पुन्हा कुठले पहिले? ग्राफिकल. पुन्हा कोणते? सायमल्टेनियस. नंतर कुठला? क्रॅमर्स. असे खूप सारे मेथड्स आपण बघितलेले आहेत. या सगळ्या मेथड्सपैकी एक मेथड आपल्याला कोणती तरी वापरायची आहे. ठीक आहे. आता आपण काय करू की आपण सरळ साध्या सिंपल मेथडने सॉल्व करू, जे आपले सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व करायचे होते. आता हे दोन इक्वेशन ज्यावेळेस आपण बघितले, पहिलं इक्वेशन हे आणि दुसरं इक्वेशन हे, आता आपल्याला कुठलं तरी एक टर्म जी आहे ती सेम करावी लागणार आहे. आपण काय करू की ही जी टर्म आहे 2m व्हेरिएबलवाली, ही आपण सेम करू. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फक्त 3ला, इक्वेशन 3ला आपल्याला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. ज्यावेळेस आपण याला 4ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला काय कळेल की हा 4 गुणिले 2 8m तयार होईल आणि आपल्याला काय होईल? नवीन इक्वेशन मिळेल. इथं काय लागेल आपल्याला? मल्टिप्लाय इक्वेशन 3/4. कितीने मल्टिप्लाय करणार आहे आपण? 4ने मल्टिप्लाय करणार आहे. आणि याची आपल्याला काय मिळणार आहे? वी गेट, आपल्याला नवीन इक्वेशन मिळून जाईल, जे काय असलं आपल्याकडे 4m मायनस 12n इज इक्वल टू 15 चौक 60 60. आता मिळालेलं हे नवीन इक्वेशन असल्यामुळे आपण याला नवीन नाव देणार आहे. ठीक आहे. आता बघा, आता आपण काय करणार आहे की हे जे चौथं इक्वेशन आहे आणि पाचवं इक्वेशन आहे, आपण हे सॉल्व करणार आहे. ठीक आहे. सॉरी, इथं मी 8 लिहायला पाहिजे, मी 4 लिहिले. ठीक आहे, 8. बघा आता मग काय करणार आहे आपण? या इक्वेशनमधून हे इक्वेशन काय करणार आहे? सबट्रॅक्ट करणार आहे. मग काय लिहिणार आपण? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. चौथ्यामधून पाचवं वजा करणार आहे. म्हणजेच कसं? बघा, इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो. काय करणार आहे आपण? इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 5. ठीक आहे, असं करणार आहे. मग मिळालेलं नवीन इक्वेशन आपण बघू काय मिळेल आपल्याला. कसं लिहिणार आहे? 8m प्लस 5n इज इक्वल टू 77 मायनस 8m मायनस 12n इज इक्वल टू 16. आता बघा, ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करू त्यावेळेस सेकंड जे इक्वेशन असेल आपलं, हे जे सेकंड इक्वेशन आहे, या सगळ्या इक्वेशनचे टर्मचे चिन्ह काय होतात? बदलले जातात. म्हणजेच काय? मायनसचं प्लस होतं, प्लसचं मायनस होतं. आता 8m इथं प्लस असल्यामुळे ते मायनस झालं, इथं -12 असल्यामुळे इथे काय झालं? ते प्लस झालं, आणि हे 60 प्लस असल्यामुळे इथं मायनस झालं. मग काय मिळेल आपला की याच्यावरून काय होईल की हा 8mला 8m कॅन्सल होईल आणि ह्या दोघांची बेरीज होईल. ह्या 12 आणि 5 यांची बेरीज किती होणार आपल्याकडे? 17n होणार आहे. आणि 77मधून 60 गेले तर आपल्याला किती मिळणार आहे? इथे 17 मिळणार आहेत. ठीक आहे. मग याच्यावरून काय मिळेल आपल्याला? therefore 17n इज इक्वल टू 17. हा 17 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेलं डिवाइड होईल. सो n इज इक्वल टू 17/17. आता ह्या 17ला हा 17 कॅन्सल झाला आणि आपल्याकडे काय मिळणार आहे? nचं उत्तर मिळणार आहे n इज इक्वल टू 1. n किती मिळेल आपल्याला? n आपल्याला 1 मिळून जाईल. समजतंय? nचं उत्तर किती आलं? 1 आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचे? n मिळाला. आता आपल्याला mची व्हॅल्यू काढायची. मग आत्ता जे इक्वेशन्स आत्तापर्यंत आपल्याला मिळाले होते, या कोणकोणते? तिसरं, चौथं, पाचवं, ह्या कुठल्या तरी इक्वेशनमध्ये n इज इक्वल टू 1 आपण पुट करणार आहे. आणि मग काय मिळेल आपल्याला? आपल्याला
एम मिळून जाईल, जो एम आपल्याला हवा होता. ठीक आहे. मग आपण काय म्हणणार आहे, पुटिंग. आणि पुट करताना नेहमी लक्षात घ्या, जेवढं सिम्पल इक्वेशन आहे अशाच इक्वेशनमध्ये आपल्याला हे एनची व्हॅल्यू पुट करायची आहे. पुटिंग एन इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. किती इक्वेशनमध्ये पुट करणार आपण, तिसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे, जे काय आपल्याकडे 2m - 3n इज इक्वल टू 15. बरोबर आहे. जे काय होतं आपल्याकडे ते पुन्हा लिहून घ्या, 2m - 3n विच इज इक्वल टू 15. तर एनची व्हॅल्यू किती पुट करणार आहे आपण, 1 पुट करणार आहे. सो काय होणार आपल्याकडे, 2m - 3 इन ब्रॅकेट 1. एनची व्हॅल्यू किती ठेवली आपण, 1 ठेवली. ठीक आहे, विच इज इक्वल टू 15. सो 2m हे 3 इंटू 1 -3 विच इज इक्वल टू 15. आता हे 3 इकडे मायनस आहे, तिकडे गेलं काय होईल, ते प्लस होईल. याचा अर्थ 2m इज इक्वल टू 15. बघा काय म्हणतो मी, हे -3 इकडे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ते +3 होईल. ठीक आहे, विच इज इक्वल टू 15 + 3. सो 2m विच इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला, 2m इज इक्वल टू 18. ठीक आहे. सो m इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 2. हे 2 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवायडेड बाय, मग काय होईल आपल्याकडे, 2 के 2 पे 9 18. म्हणजेच काय, m किती मिळेल आपल्याला, m इज इक्वल टू 9. m किती मिळेल आपल्याला, m आपल्याला 9 मिळून जाईल. याच्यावरून फक्त आपल्याला काय कळालं आहे की आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळून गेल्यात. कोणकोणते मिळाल्यात, n आणि mची. सो वी गेट n इज इक्वल टू 1 अँड m इज इक्वल टू 9. आता एवढं करून आपल्याला उत्तर मिळालेत का, तर याचं आहे आन्सर नाही. आपल्याला सोल्युशन जे काढायचे ते म्हणजे आपल्याला x आणि yच्या किमती काढायच्यात. ठीक आहे, x आणि yच्या किमती काढायच्यात. मग यासाठी आपण एक गोष्ट केली होती की आपण सबस्टिट्यूशन्स केले होते, ते काळजीपूर्वक लक्षात घ्या. जे काय केले होते की 1/x बरोबर m लिहिला होता आणि 1/y बरोबर काय लिहिता, n लिहिला होता. बरोबर आहे, पी नो आपल्याला हे माहिती आहे की 1/x बरोबर m लिहिला होता. आता आपण एक एक सॉल्व करू. बघा, 1/x बरोबर m लिहिला होता आपण, बरोबर आहे. mची व्हॅल्यू किती आपल्याला आली, 9 आली आहे. ठीक आहे. सो 1/x बरोबर m किती होता आपल्याकडे, 9 होता. आता x इथे डिवाइडला होता, इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल. आणि 9 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे आल्यावर काय होईल, डिवाइड होईल. सो 1/9 इज इक्वल टू x. समजते ना मी काय केलं ते, हे इकडे एक्सचेंज होणार आहे एकमेकांमध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या. सो फायनल आपल्याला आन्सर काय मिळालं, फायनल आन्सर मिळालं x बरोबर 1/9. परफेक्ट. सो एक्सचं उत्तर मिळालं 1/9. सिमिलरली आपण इथं काय करणार आहे, एनची किंमत ठेवून देणार आहे, जी 1 आहे. ठीक आहे. आणि काय होईल, पुन्हा ह्या दोघांमध्ये काय होईल, चेंज होईल. ठीक आहे, इकडे मल्टिप्लाय तो डिवाइड होईल आणि डिवाइड आहे तो मल्टिप्लाय होईल. सो 1/1 इज इक्वल टू y. 1/1 म्हणजेच 1, म्हणजेच y बरोबर किती आलं आपल्याकडे, 1. हे सोल्युशन मिळून गेलं. समजतंय का. मग आता काय झालं की आपल्याला फायनल आन्सर मिळून गेले. सो फायनल आपण काय लिहिणार आहे, देअरफॉर x इज इक्वल टू 1/9 अँड y इज इक्वल टू 1 आर the solution of given equations. Perfect. This is our conclusion. एवढे सगळे स्टेप फॉलो केले तर तुम्हाला कोणीही तुमचा 1 मार्कसुद्धा कट करू शकणार नाहीत. ठीक आहे.